हे बहुस्तरीय बहुपिक रचना आहे. याच्यामध्ये आपण पावसाळ्यात गेल्या वर्षी हळद लावली ती. हळद, अननस, आंब्यार मिरी. तर आता हळद पूर्ण तयार झाली. हा महिना आहे आता एप्रिल आणि ते जमिनीमध्ये पूर्ण सुकून खाली पडल्यानंतर त्याच्यानंतर ती आपण खोदायची असते. त्याची पानं काढून घेतलेत आणि हळदीच्यामुळे जमीन पण छान होते, भुसभुशीत होते आणि खोदाला पण एकदम एकदम सोपी जाते. असं दिसतंय इथे की त्याला आपण काही वेगळे खतं दिले आहेत का वेगळं काही पोषण केलं आहे असं काही नाही आहे. कडेला आपण एकामध्ये पाट आहे पाण्याचा, एका बाजूला अननसाचा आहे, दुसऱ्या बाजूला हळद लावली ती. हा जो गठ्ठा आहे, हा गठ्ठा आता आपण त्या गठ्ठ्यामधनं आपण फिंगर्स म्हणजे कुड्या आणि मातृकंद वेगळे काढणार आणि वेगळे करून हे मातृकंद ठेवले तिथे आणि वेगळे करून मग ते आपण जिथे प्रक्रिया करणार आहोत त्या प्रक्रिया करण्याच्या जागेमध्ये घेऊन जाणार. त्याचे तुकडे वेगळे करणार आणि ते स्लाइसेस करून सुकवणार. हे सुकवल्यानंतर बऱ्याच वेळा आपण ते स्लाइसेसच देतो, म्हणजे त्याच्यात भेसळ काही नाही. आपल्या वहीच्या कागदावडे पातळ तयार होतात आणि ते पातळ तयार झालेले सहजपणे आपल्या मिक्सरमध्ये काढता येतात. आता हा जो गड्डा आहे, हा मोठा गड्डा जो दिसतो आहे तो बहुतेक आंब्या हळदीचा आहे. रचना तरी तशी आंब्या हळदीची वर्ण वाटते. आपण जे काही लावू तुकडा हळदीचा त्या मातृकंद त्याच्या पट्टीमध्ये जमिनीच्या रचनेप्रमाणे त्याची 5 ते 20 वाढ होऊ शकते. आता हे सगळे आंब्या हळदीचे आहेत. आता त्या आंब्या हळदीला कोंब आलेत, ते आपण कोंब आता लगेच या आठवड्यामध्ये आपण या जागेमध्ये परत आपण लावणार आहोत. आणि लावताना ह्याच्यामध्ये आपण एक परत खड्डे घेणार. त्याच्यामध्ये आपण कोळसा करून जे उरलेला चुरा आहे कोळशाचा, तो ॲक्टिवेटेड केलेला कोळसा, कडधान्याची सालं, आपण कडधान्याचे काही लावली आहेत ते कडधान्याची सालं टाकणार आणि हळदीचे कंद मातृकंद लावून मोकळे होणार. आणि ते झाल्यानंतर आपली ही जी काय आंब्याची उंची आहे, यावर्षी आंबे आले नाही आहेत, त्याशिवाय त्याची उंची अजून कमी करणार आणि अजून 10 फूट आंबा खाली उतरवणार आणि ते याच्यावरतीच पडणार सगळं. त्याच्यावरती पाल्याचं मल्चिंग होईल आंब्याच्या फांद्यांचं आणि 2 महिन्यात पाला गळून जाईल. आणि पाला गळला की मग आपण ते लाकडं पावसानंतर उचलू. तो पण त्याच्यामधनं हळदवरती जरूर येते. काही न करता हळदीला आच्छादनही होतं, त्या पाल्यांचं खतही होतं आणि उत्तम हळद तयार होते. हे असे मातृकंद वेगळे केलेत. हे फिंगर्स आहेत. हळदीची प्रक्रिया आपण सुरू केली आहे. प्रक्रियेसाठी
आता हे जे मशीन आहे हे हाताने चालवायचं. हळदीचे स्लायझर्स आहेत एका आकाराचे, त्याच्यामध्ये तुकडे होतात आणि खूप कमी कष्टामध्ये स्लाईज होतात. हे स्लाईज करताना आपण मशीन पण वापरतो, वेळीवरती पण कापतो. हे सगळे कंद जे आहेत हे वेगळे केले आहेत, मातृकंद वेगळे केलेत, फिंगर्स वेगळे केलेत, त्याला कुड्या म्हणतात. आणि हे पाण्यामध्ये धुवून, स्वच्छ पाण्यातनं धुवून हे परत एकदा पाणी काढून टाकणार, धुणार. आणि हे स्वच्छ केलेले हळकुंड, हळदीचे तुकडे, फिंगर्स आपण स्लायझिंग करायला वापरणार. हे स्लायझिंग करत असताना ते स्लायझर्स जे आहे झाले तुकडे जे आहेत ते आपण उन्हामध्ये वाळवणार. त्यासाठी खाली प्लॅस्टिक घातलं आहे, त्याच्यावरती कापड घालणार आणि त्याच्यावरती ते वाळत ठेवणार.